2 धावा ज्या शॉट घेतल्या ना त्याही मागात पडल्या गेम चेंजरला आणि सामना नक्कीच पहिला सामना जिंकलाय लाइटनिंग स्ट्रायकर्स त्यामुळे अभिनंदन करूया आपण परेश बोरे यांचं म्हणजे विनिंग यातून विजेता संघ आणि लाइटनिंग स्ट्रायकर्सची मॅच होईल लक्षात घ्या. विनिंगची मॅच होईल लक्षात घ्या. यानंतर यातून विजेता आणि पहिली मॅच जिंकलेला संघ. पहिला चेंडू किरण साठी आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत. फेवरेट फटका किरण पाटीलचा चौकार. कुणाल इंदमच्या विरोधात 2 षटकार सुद्धा मी करत. मॅच लक्षात घ्या. चॅलेंजर्स आणि टायटन्स. कुणाल इंदम गोलंदाजी मार्कवर आहेत. कुणाल गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण किरणला पाहू शकता. हा चेंडू पूल केला यावेळेला. पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. किरणच खूप चांगली बॅटिंग करतो. नितीन एक चौकार एक षटकार. का मॅच झाली नितीन. ते 2 शॉट धावा आल्या ना तिथे कुठेतरी गेम आपण गेम चॅलेंजरला संघाला मॅच गमावं लागली. यश आहेत. कुणाल पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो स्ट्रायकरला किरणला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा पूल चालला जवाब फटका. चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. नितीन अशा प्रकारची तुम्ही गोलंदाजी जर कराल ना आपण तर किरणला तर त्याचं तुम्हाला भुगतान भोगावं लागणार आहे. धावसंख्या धावफल करता पण 514. नाही नक्कीच बळू पाटील सुरुवात चांगली केली. आपण पहिले जर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर टॉस गमावल्यानंतर चॅलेंजर्स संघ आपण बघतो निलेश मात्रे संघ मालक आहेत आणि सुरुवात चांगली झाली. बघा ज्या प्रकारे ओमकार मोरेने सुरुवात चांगली केली शेवटी त्याचं चांगलं झाला आणि असं म्हटलं तर सुरुवात चांगली झाली की शेवट चांगलं होतं. मात्र किरण या सीझन मध्ये भरपूर फॉर्म मध्ये. नक्कीच नितीन अतिशय चांगला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. कारण कुणालला देखील आपण तेवढी चांगली गोलंदाजी करावी लागली. खरं काय नामवंत खेळाडू त्याच्या समोर तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. हा चेंडू खोदून काढला यावेळेला मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अविनाशने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं नितीन. कारण धावा गेल्यात इथे धावा रोखणं फार गरजेचं आहे. लाजन आपण संघाचे पुरस्कर्ते परेश आपण म्हणतात थोडेसे खुश आहेत आता परेश भोईर. कारण का संघाने सामना जिंकलाय. नितीन संघर्ष होता मैदानावर पण संघर्षातून विजय मिळवलाय. असा खेळ केला नक्की संघ मालकाला देखील आपण तर खूप आनंद होतो. कुणाल पुणे राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो स्ट्रायकरला आपण पाहू शकतो किरण. हा चेंडू पुन्हा एकदा मिडॉनला जातो. चेंडू खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं. काय गोलंदाजी केली जाते बघा. आता 2 चेंडू खूप चांगले फेकले आहेत. मिडॉनला क्षेत्ररक्षक त्याच्याचकडे 2 चेंडू गेले आहेत. बॅटिंग करतोय आपण पहिले तर यावेळेला चॅलेंजर्स संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण टायटन संघ पाहू शकता ओम म्हात्रेचा. कुणाल इन द पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. पॉवर प्लेचा षटकार चढतोय. हा चेंडू स्वीप केला यावेळेला. चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि आपण तर स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमारेषा पार चाललाय. पंचांचा इशारा येतो यावेळेला षटकार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि आपण तर डीप स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमारेषा पार गेलाय. पहिल्या षटकाच्या संवादामध्ये खूप चांगली सुरुवात. चॅलेंजर संघ नावाप्रमाणे चॅलेंज करतोय मैदानावर. कारण निलेश म्हात्रेचा संघ आहे. आयकॉन खेळाडू आहेत त्यांची आपण इथं किरण. 3 षटकानंतर आपण तर जुना चेंडू मिळेल. नितीन बघा आपण चेतनला देखील पाहू शकता. भरपूर मोठी जबाबदारी त्यांच्यावर. जे आता खेळाडू ज्यांचा खेळ झाला मॅच झाली ना दोन्ही संघांची त्यांना विनंती करतो जर आपण सिमरेश्वर त्यांना आपल्याच गावची प्रीमियर लीग आहे थोडंसं आपल्याला सहकार्य करणं फार गरजेचं आहे. नाही बघा पुन्हा एकदा विनंती करतो मोठागाव प्रीमियर लीग आहे. ज्या ज्या संघाच्या मॅचेस झाल्यात ना त्यांनी सिमरेश्वर थांबा आणि ज्यांच्या बाकी आहेत त्यांनी मात्र फक्त मॅच जाणे चालू आहेत त्या खेळाडू इथे थांबणार आहेत.
नाही, इथे कोणीच थांबू नका. मग जरा आपण सूचना करा. आम्ही तर सूचना करतोयच खेळाडूंना. गोलंदाजी मार्कवर येतो नितीन म्हात्रे. पहिल्या षटकात खूप चांगली बॅटिंग केली किरणने. स्ट्रायकेलला बॅटर आपण पाहू शकतो, त्याला साथ देतोय यश. यशला आपण पाहू शकता. नितीन गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू वेल्लेप केलाय. पंच जतीन भुयाळ सर दंडित करतात यावेळेला गोलंदाज आपण पाहू शकता नितीनला. धाव संख्या 21. नितीन म्हात्रेला आपण पाहू शकता. नितीन राईट आर्म राऊंड द मारा करतोय. कारण प्रमुख संघातून देखील सातत्याने खेळाडू खेळतो. चांगला चेंडू होता. फ्लिक केला यावेळेला. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये, जोपर्यंत लॉंग ऑर्डर क्षेत्ररक्षक येतोय. ओम येतोय, संघ नायक येतोय. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 22. दुसरी धाव इथं घेण्याचा प्रयत्न केला तर नकार देतोय. धाव संख्या आपण पाहू शकता यावेळेला 22. राजू भोईर देखील आपण तर सज्ज आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर समालोचन कक्षामध्ये. भरपूर पारितोषिक लावलं तर 11,000चं देखील पारितोषिक होतं ओमकारसाठी मगाशी. नितीन राईट राऊंड द मार्ग टाकला किरण. हा चेंडू वेल लेप केला. यष्टीरक्षक बीट होतो यावेळेला. गणेश भोईर बीट झाल्या. पंच वाईटची खून करतायत. अवंत धावेने भर. धाव संख्या धावफल करते पण पाहू शकता यावेळेला 23 धावा. मॅच आपण पाहतोय चॅलेंजर विपक्ष टायटन मध्ये आपण सामना पाहतोय. एसबी ग्रुप टायटनच्या माध्यमातून आपण तर तो संघ पाहतोय. फटका सुरेख यावेळेला मिडॉन आणि मिडॉकच्या मधून चेंडू लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक आलाय. ओमचं कौतुक करेल. काय फेकी गेली. एक्युरेट फेकी. ऑन द स्टंप फेकी. टायटन संघाचे मालक जर बघितले समीर भोईर आपण मित्र तुफान बैलाचे मालक आणि रुबाब ग्रुप त्यांचे देखील हार्दिक स्वागत करतोय. पुढे गोलंदाजी मार्कवर नितीन. यश चांगला चेंडू तर ऑफलाईनचा चेंडू यावेळेला एक धावी ते कंप्लीट केले. चिकी सिंगल. कारण नितीनला वाटला धाव मिळणार नाहीये पण किरणने होकार दिला आणि यश देखील त्याला होकार देतो. धाव संख्या धाव फल करते आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा. 3 चेंडू झालेत. नितीन पुणे गोलंदाजी मार्कवर नितीन म्हात्रे राऊंड द मार्ग करतो. मोठा प्रीमियर लीग वर्ष पहिले खूप चांगले आपण ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे आणि खास करून यंगस्टरांसाठी महत्वाची स्पर्धा. हा चेंडू चेंज ऑफ पेस पूल केला यावेळेला. पंप पूलच्या माध्यमातून चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग मध्ये स्वतः गोल आपण तर यावेळेला जातो. क्षेत्ररक्षक चेंडूला फीड करतो. एक धावी ते कंप्लीट केले. धाव संख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर यश ट्राय करणं. किरण काय सातत्याने यशला मार्गदर्शन करतो तर त्याला माहिती यंगस्टर आहे, त्याला मार्गदर्शन करणं फार गरजेचं आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, स्कोअर लेग, एक क्षेत्रक्षण मिड ऑनला, एक लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. नितीन फटका चांगला यावेळेला. क्षेत्ररक्षक थोडस आपण हो गुड कॅच. कारभानी कमाल कॅच. ओमचं क्षेत्ररक्षण आवडण्याचं टाळ्या होऊन जाते. थोडेसे अडथळले पण नंतर मात्र स्वतःला सावरलं. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल घेतलाय. बॅटर बाद होतो इथे. फटका चांगला होता यशचा. हॅलो थँक्यू. दर्शक धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. काय झेल पकडला ओमने. अप्रतिम झेल. कारभन कमाल कॅच. मोठा गाव प्रीमियर लीग मधील खूप चांगला झेल पकडला. यश मिळालं गोलंदाज आपण नितीनला. चेंडू बाकी आता या षटकातील आपण पाहू शकता. एक चेंडू बाकी. नितीन क्षेत्ररक्षक थोडंसं बदल करतो. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहू शकता. बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. नवीन बॅटर आलेत मयूर. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफल का 13च्या सरासरीने आपण पाहू शकता. याला चॅलेंजर संघ प्रथम बॅटिंग करतो. 26 धावा. डीजे
फोर्टी प्लसचे क्रिकेटर रामदादा देखील येतात. रामदादा या, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पचता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला? दीपक आला गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्याच संघाच्या 30 षटक मिळाला, कारण पॉवर प्ले संपलाय. आता इथून मयूर आणि किरणला चांगली बॅटिंग करायला, दोन्ही चांगले बॅटर आहेत. दोन्ही खेळाडू सातत्याने रेग्युलर क्रिकेट खेळत असतात गावासाठी, शहरी विभागासाठी. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळलाय. झेलची शक्यता आहे. जबरदस्त प्रयत्न का आपण म्हणतो, प्रयत्न आवडला असेल टाळा होऊन देते. नाही, बालाचा जर प्रयत्न आवडला असेल तर टाळा होऊन देते. काय प्रयत्न केले. दीपक आहे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला फ्लिक केलाय. काय टायमिंग आहे. चेंडू चालला यावेळेला, पण तो डीप स्क्वेअर लाईक सी मारच्या बार षटकार. धाव फलकर आपण पाहू शकता 32. किरणचा झेल सोडलाय, कारण क्रिकेटमध्ये झेल नेहमी महागात पडतात. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. दीपक गोलंदाजी मार्कवर. 34 धावा झाले, तर अजून एक आपण त्याच्यात ऍड करूया. नोची खूण करतात पंच. एकूण 3 धावा इथून मिळतील. येणारा चेंडू फ्रीट, नो चेंडू आहे, फ्रीट आहे. आणि किरण सारख्या बॅटरला जर फ्रीड म्हणजे आपण तर दावत मे जीवानी असणारे. 37 धावा. किरण आता काय करतो आपण तर, किरण बॅटर आहे. दीपक गोलंदाजी मार्कवर. पाच दीपक कशा प्रकारे फ्रीडचा चेंडू फेकतोय. फ्लिप केला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आले होते, त्यांना बीट करून चेंडू गेलाय सीमाच्या बाहेर. चौकार. लकी बॉल. जर बॅटिंगला आले तर त्यांना स्पोर्ट्स शूज असणारे 2 षटकारासाठी 11,000चे धावसंख्या दाखल करते 41. राजू दाच्या माध्यमातून आपण तर लकी बॉलसाठी 11,000 शूज, म्हणजे बघा एक एक शूज तुम्हाला 5,500चा मिळेल 2 षटकार मारले तर. दीपक, हा चेंडू लीडिंग एज झेलची शक्यता आहे. खूप चांगला झेल पकडलाय. मानिक भोईरने अप्रतिम झेल पकडलाय. धावा संख्येवर पण गडी बाद झालाय. 41 धावा झाल्या आहेत. नवीन बॅटर येतोय सुभाष मुंडे. एक अतिशय चांगला बॅटर आपण पाहू शकता 40 प्लसचा. अखेरकार दीपकला यश मिळाले. तर नितीन म्हात्रे यांचं देखील आगमन होतंय. त्यांना विनंती, या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दीपक राईट आर्म ओव्हर मार्ग स्ट्राईकला आपण सुभाष ड्राईव्ह केला यावेळेला कॉपी बुक स्टाईलने. कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. एक धाव कंप्लीट केली. एकच धाव समाधान मागतोय. दुसरी होते का पाहायचं. 2 धावा झाल्या, पैकी अचूक होत नाही. क्षेत्ररक्षकाने चूक केली यावेळेला, बालाने चूक केली. तर एकच धाव तिथे 2 धावा गेल्या. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 43. प्रथम बॅटिंग करताना चॅलेंजर संघ मालक निलेश म्हात्रे देखील इथे उपस्थित आहेत. दीपक पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला सुभाषला आपण पाहू शकता.
फुलटॉस स्वीपचा लाजवाब फटका. चेंडू चालला यावेळेला आपण बघितलं तर मिड विकेट रिजन मध्ये 2 धावा होत आहेत का पाहायचं. झाल्या असत्या मानस होतं पण धाडस नव्हतं. फेकी खूप चांगली आली ओमच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकाती 44. 3 षटकाच्या समाप्तीत 44 धावा धावफलकाती लागल्यात. नितीन विचार केला तर 14.66च्या सरसकट धावा कुठल्या आहेत बघा. जल पाण्याची व्यवस्था केली जाते अजोकांच्या माध्यमातून. ड्रिंक्स ट्रॉली मैदान केले जाऊया दिलजी मास्टरकडे. त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. धावा लागल्या टायटन्स आपण इतर चॅलेंजर्स संघाच्या. तर ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केले त्याच्या म्हणजे आपण जे खरे आपण प्रतीक मोरे, अर्जुन म्हात्रे, योगेश भोईर, सुनील म्हात्रे, अरविंद म्हात्रे, माणिक भोईर. पाण्याची व्यवस्था केली गेली विशाल भोईर, भरत भोईर, यशवंत भोईर. जेवणाची आपण 2 दिवस उत्तम सोय केलेली आहे. तसेच आपण आता शैलेश भोईर शूज यांच्या माध्यमातून आपण आता जयेश भोईर पोलीस पाटील. तसेच आपण तर वंडार नारायण मोरे यांच्या स्मरणार्थ आपण बॅट देखील दिली गेलेली आहे. तसेच गोपीनाथ भोईर कूलर. तसेच सूरज ठाकूर 2 दिवस नेटची व्यवस्था केली गेली आहे. जुने डोंबोली यांच्या माध्यमातून हनुमान म्हात्रे असतील, विलास भोईर असतील. पाण्याची उत्तम सोय. हा चेंडू स्वीप करायचा होता यावेळेला. अपील स्ट्रॉंग होतोय. तसेच आपण आता पुंडलिक म्हात्रे, जयेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील आम्हाला मुलाचं सहकार्य झालेलं आहे. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. नितीन गोलंदाजी मार्फत दुसऱ्या स्पेलमध्ये आला. स्ट्रायकेला आपण पाहू शकता, सुभाषला आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला आपण तर पंच वाईड चिकून करतायत. अवंत धने भर धावसंख्या धाव फॉलो करते आपण पाहू शकता 45. मनमोहनचा कॉल देखील येत आहेत. मयूरला स्ट्राईक अजूनही मिळाली नाहीये. मैदानावर बघा ना नितीन काय दृश्य बघायला मिळतंय. एका बाजूला बाबा आहेत तर दुसऱ्या बाजूला मुलगा आहे. फुलटॉस स्वीपचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. चेंडू चालला वेगाने मिड विकेट सीमारेषा पार. चौकार. आपण बघितलं तर हाईट फॅक्टरसाठी आपण तर बॅटरने इथं चॅलेंज केलंय. जरा चेक करा हाईट फॅक्टर. वेस्ट हाईटसाठी चॅलेंज केलेलं आहे बॅटरने. फेड डिलिव्हरी. बॅटरच्या मनात शंका निर्माण झाली त्यासाठी रिव्ह्यू झालं पाहिजे. रनआउट आणि तुम्ही हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू वापरू शकता. काय लाईन ते नीती पंच नोची खूण करतायत. येणारा चेंडू फेड धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 50 धावा झाल्यात चॅलेंजर संघाच्या आपण तर 50 धावा दाखल करते. काय होऊन जाते नाही येणारा चेंडू फ्रीड. आता इथून आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. 14 शतक प्रगती पथारे. तर इथे एक चांगला गोलंदाज आहे पण आज मात्र लाईन तर लेंथ मिळत नाही त्यांना. पन्नास धप्पलकती लागल्या आहेत. हा चेंडू आडव्या बॅटने पुण्याचा पूल केलाय. फ्रीडचा चेंडू तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं यावेळेला. नाही इथे काय विकेट जाणार आहे तो म्हणजे आता रनआउटच्या स्वरूपातच जाईल. कुणाला आहेत
काही गरज नव्हती मित्रमंडळी सुभाषला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. बघा गणेश हळूहळूपणे येतोय, स्वतः चेंडू घेऊन येतो आणि ते त्यांना माहिती आहे विकेट मिळतोय कुणाची, सुभाषची. नवीन बॅटर येतोय यावेळेला आपण पाहू शकता बंटी येतोय. आले असता पण मयूर तयारच नव्हते, पण मयूरने साथच दिली नाही त्यांना, त्यामुळे सुभाष रनआउट होतोय. आता इथून मयूरला चांगली बॅटिंग करावी लागणार. नो स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता पहिला बंटी आलाय. नितीन फटका चांगला यावेळेला डान्सिंग डाऊनच्या मध्ये मिडावून चेंडू चाललाय लॉंग ऑनला. बाला येतोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बालाने इम्प्रेस केले आज, जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवतोय बाला. धावसंख्या धावफलकात 52. धावांचा वेग प्रचंड होता पण त्याचा वेग थोडासा मंदावलाय. नितीन पुणे गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड देखंड मारा करतोय. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. स्ट्रायकरला बंटीला आपण पाहू शकता फ्लिक केला यावेळेला, कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू चाला वेगाने डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता 54 धावा. कुणाल खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 54 धावा धाव फलकाती लागल्यात. स्ट्रायकरला बंटीला आपण पाहू शकता. नितीन राऊंड गट मारा करतोय. हा चेंडू ऑन द टचच्या माध्यमातून वीरेंद्र सेवाग स्टाईलने उडवलाय डीप पॉइंट रिजन मधून. चेंडू वेगाने चाललाय. माणिक भोईर यावेळेला प्रयत्न करतायत. काय क्षेत्ररक्षण केलं बघा. माणिक भोईरचं क्षेत्ररक्षण आवडण्याचं टाळ्या होऊन दिलं जरा. जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्या धाव फलकाती 57. चार षटकांचा खेळ संपलाय. 57 धावा झाल्या आहेत. पहिल्या सामन्यात आपण तर 83 झाल्या होत्या. 84 चेस करता झाल्या नव्हत्या. 84 चेस. 57 धावा झाल्या आहेत. सरासरीचा विचार केला तर 4 षटकामध्ये 14.28च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. पाचता गोलंदाजी मार्कवर येतोय. संघनायक येतोय. ओम मात्र येतोय. ओम सारखा जर गोलंदाज तुमच्याकडे आहे त्याने 2 षटकं घ्यायला लागत होते मी तर म्हणेल, पण आता ओमला 1च षटक मिळेल कारण 5वं षटक टाकायला आलेत ते. वैयक्तिक पहिल्या संघाचं 5वं षटक घेऊन येत आहेत. ओमने काय झेल पकडला मग अशी लाजवाब झेल. स्ट्रायकरला आपण पाहू शकता यावेळेला पंटी. दीपक बघा थोडंसं ट्रॉफ्यांकडे पाहतायत पण दीपक अजून दिल्ली दूर आहे. ट्रॉफ्यांसाठी भरपूर मेहनत करावी लागणार तुम्हाला. ते नितीन म्हात्रेंचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मॉर्निंग ग्रुपचे आपण आता सदस्य देखील आहेत. अक्षय मोरे देखील आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ओम गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू त्याच्यावर झेलची शक्यता आहे. मिडऑफला खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद होतोय. किरण किरण एवढी चांगली बैल पकडतात तर बॉल का नाही पकडणार. नाही बॉल तर छोटा आहे त्यांच्या समोर. रामदा एवढ्या मोठ्या बैलाला 4 पायाच्या बैलाला ते हँडल करतात. क्या बात आहे. काय झेल. नाही ओमने काय जबरदस्त चेंडू आपण फेकला. नाही राजीव दादा शांत आहेत. आमचे राजीव दादा थोडस आता शांत बसले आहेत कारण एटीएम त्यांनी आता थोडासा क्लोज केलाय पण चालू करतील आता. नवीन बॅटर तर यावेळेला स्वप्नील आलाय. विकेट मिळाला आपण पहिले तर यावेळेला ओमला. ओम निलेश मात्र राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय. चांगली गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. नाही मला प्रश्न पडला आता जर ओम सारखा गोलंदाज तुमच्याकडे होता त्याला 2 षटकांसाठी काय नाही तुम्ही थांबवलं पण त्याला 1च षटक आता मिळणार आहे.
कदाचित नितीनच्या आधीचं षटक त्याला द्यायला लागलं म्हणजे शेवटचं षटक त्याला पुन्हा हाताळता आलं असतं. पण संगनायकाचा रणनीती आहे. ओम स्वतः संगनायक आहे. ओम पुण्याला गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी केली जाते बघा इथे, अप्रतिम गोलंदाजी. किरण मात्रे बघा थोडस चेंडू बरोबर सराव करतोय, खेळतोय जरा थोडं. एन्जॉय झालंच पाहिजे ना नितीन, गावाची प्रीमियर लीग आहे, मोठा गाव प्रीमियर लीग. स्वप्नील स्ट्रायकरला ओम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. वैयक्तिक पहिलं संघाचा आपण तर 5वं षटक घेऊन आलाय. स्वप्नील इथून आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. चांगला चेंडू, अजून एक डॉट चेंडूची समाप्ती, इथे विकेट मिळतोय, बॅटर बाद होतोय, सांघिक यश मिळतोय. इथून बॅटिंग करतो ओमने, काय गोलंदाजी केली. आतापर्यंत चेंडू फेकल्यात त्याने तब्बल विचार केला तर 4 चेंडू फेकले आहेत. निधी 2 यश मिळवले आहेत, एक सांघिक यश, एक आपण तर झेलबादच्या स्वरूपात, म्हणजे 4ही चेंडू डॉट गेलेत. जबरदस्त गोलंदाजी ओम म्हात्रेच्या माध्यमातून. ओम निलेश म्हात्रे पुण्याला गोलंदाजी मार्कवर प्रथम ऊर्ध्वकडे मारा करतोय. उंच गेला चेंडू, झेलची शक्यता आहे, किरण म्हात्रे आहेत, झेल ड्रॉप नाही. नितीन आता अंदाज चुकलाय त्यांचा, अंदाज चुकलाय. धावसंख्या 2 ने पुढे सरते, धावसंख्या धाव फलकावरती 59. काय गोलंदाजी करतोय बघा. अंतिम चेंडू बाकी 5व्या षटकातील. नाही ओम देखील सांगतो, चेअरअप करतोय, काही हरकत नाहीये. नाही प्रयत्न 100% का, मी तर म्हणजे 110% होता प्रयत्न. ओम फुलटॉस झेलची शक्यता आहे, जार रचलं होतं पण क्षेत्ररक्षक दीपकने चूक केली. ओम काय करेल मग. षटकार आणि धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 65, पण ओमचं षटक नितीन खूप चांगलं आहे, 8च धावा दिल्यात. ओमची गोलंदाजी आपण टाळ्या होऊन जाते, कारण 2 विकेट 2 चेंडूवर मिळाले असते त्याला. 65 धावा झाल्यात. दीपकला सोप्पा झेल आला होता. माणिक भोईर तेच सांगत असतील कदाचित, माणिक भोईरकडे चेंडू सुपूर्त करतात का पाचचा संघ नाही का आता. अनुभव माणिक भोईर देखील एक अतिशय चांगले स्पिन गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. स्पिन आक्रमण माणिक भोईर आले आहेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला आपण बॅटर पाहू शकता, डावखुरा बॅटर यावेळेला रोहनला आपण पाहू शकता. मयूरने षटकार मारलाय. ना गोलंदाज काय करणार नितीन. ओमनी तर 2 विकेट तुम्हाला मिळून दिले असते, कदाचित मिडल षटक देखील गेला असता तो. षटकारचा झेल पकडला असता, मिड ऑफला झेल पकडला असता किरणनी, तर मिडलच षटक गेलं असतं. पण तरी देखील 8च धावांचं षटक फेकलं ओमने. माणिक भोईर येतात गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं, संघाचं शेवटचं षटक, स्लोगरचं हनामारीचं षटक. फुलटॉचं पायचीचं स्ट्रॉंग अपील. नितीन माणिक भोईरचं अपील जेवढं येतं की आपण आता पंचांना बोर्ड वरती करावं लागलं, इतका स्ट्रॉंग अपील होतं. निलेश म्हात्रे काय अपील केलं माणिक भोईरनी. बाबा देखील गोलंदाजी करतायत, मुलगा देखील खेळतोय मैदानावर. नाही फुलटॉस असलं तरी पण माणिक भोईरकडे कला आहे ना, चेंडू हवेमध्ये स्विंग करू शकतात ते. नवीन बॅटर आलाय यावेळेला आपण पाहू शकता, सुचल आलाय. भरत भोईर साहेबांचं आगमन तर त्यांना विनंती करतो, या दादा व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. माणिक चांगला चेंडू, ताई ऑफलाईनचा चेंडू, कार्पेटच्या मध्ये चेंडू चाललाय लॉंग ऑफला. एकच धाव, धावसंख्या धाव फलक ते आपण पाहू शकता. या बेला पंच नोटची खूण करतायत.
म्हणजे 1+1 येणारा चेंडू फ्रीट असणारे नाही. आता बाबा गोलंदाजी करतील बघा. मुलाला फिल्डिंग चुकीचे लावले त्यामुळे कदाचित हा नो मिळाला असेल. एक्स्ट्रा लावले असेल एका साईडला. फील्ड एक्सटेशनमुळे हा नो चेंडू मिळाला. मी तर म्हणेल माणिक भोईरला जरा घाई होती कारण बघा तुम्ही क्षेत्ररक्षण प्रथमतः कारण आता नो आहे आणि आता बाबा गोलंदाजी करतील मुलाला. क्या बात आहे. फ्रीटचा चेंडू माणिक भोईर गोलंदाजी स्ट्राय मार्कवर स्ट्राईकला मयूर लॉफ केला. यावेळेला टायमिंग बेमिसाल. चेंडू चालला यावेळेला वाईड इश लॉंग ऑन सीमारेषा बार. षटकार. 73 धावा. नाही रामदादा घरी नातं मैदानावर नातं नाही. बाबा असाल घरी पण मैदानावर तुम्ही आमच्या विपक्ष संघाचे गोलंदाज आहेत. तुमच्या विरुद्ध आम्ही आक्रमण करूच. महेंद्र मात्रेला ही गोष्ट पटली वाटतं. बघा किती असतात. माणिक गोलंदाजी मार्क टाकला. मयूर चांगला चेंडू होता. नितीन म्हणतात ना बाप बापच होतो आणि काय गोलंदाजी केलं. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. कमबॅक बघा काय चांगलं केलंय. नाही नक्कीच मी तर म्हणेल ना एक सोल आपण तर सोनार की एक लोहार की. बाबांनी काय चेंडू फेकलाय. जबरदस्त गोलंदाजी. अनुभव काय असते दाखवून देतोय. मयूरला सांगत असतील बाबा एक मारला ओव्हर पिच मिळाला पण आता 2 माझ्याकडे चांगले चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. 73 धावा चॅलेंजर्स संघाच्या. चेंडू बाकी फक्त आणि फक्त. फ्लिक केला यावेळेला उडवला चेंडू एक्स्ट्रा कामाच्या डोक्यावर ना. चेंडू चालला वेगाने यावेळेला क्षेत्ररक्षक आलाय नितीन. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 75 धावा. जबरदस्त क्षेत्ररक्षण नितीनचं क्षेत्ररक्षण आवडण्यासाठी टाळ्या होऊन जाते. अंतिम चेंडू नाही षटकार गेल्यानंतर ना खूप चांगली गोलंदाजी माणिक भोईरनी. अनुभव काय असं दाखवून देतोय. 1 टू गो. स्ट्राईक केला मयूर. शेवट गोड करतो का पाहायचं आहे की माणिक भोईर इथे डॉट चेंडू फेकतोय. हा चेंडू लॉफ केला यावेळेला टायमिंग बेमिसाल. चेंडू चालला यावेळेला लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. षटकार. यस डी 16 धावातले. यस डीजे आपण तर 81 धावातल्या 82 ची गरज आहे. मधलं हिंदी कोळी गीतं आपण तर कोळी गीतं देखील चांगली आहेत. मराठी गीतं देखील चांगली ती येऊ दे आपल्याला. दस्तच्या धावफलकात ती 81 82 ची गरज आहे. 6 षटकांमध्ये 13.66 धावा करायच्या आहेत. विपक्ष संघात देखील चांगली बॅटिंग आहे. गणेश सर काय आक्रमक बॅटर आहे. माणिक भोईर देखील चांगली बॅटिंग करू शकतो मिडल ऑर्डर मध्ये. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमच्या साथी समालोचक नितीन कारणेकडे जाऊया. डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया.
82 धावांचा पाठलाग करायचा. धन्यवाद बाळू पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकला पहिल्या सत्रामध्ये. मोठागाव प्रीमियर लीग 2024 आणि पहिलं पर्व तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिली मॅच सुद्धा खूप चांगली झाली होती. ती मॅच लाइटनिंग स्ट्रायकर्सने जिंकली. त्यामुळे यातून विजेता संघ त्यांच्यासोबत खेळ विनिंग आणि त्यानंतर लुझरची मॅच पाहायला मिळेल. म्हणजे चौथी मॅच गेम चेंजरला खेळावी लागेल. आता गेम चेंजर संघाचा जर तुम्ही विचार केला तर करो या मरोच्या स्थितीमध्ये ते जाऊन पोहोचलेत. कारण पहिली मॅच त्याने गमावली. कारण पहिलीच मॅच तुमच्यासाठी महत्वाची आहे. पहिली मॅच जर तुम्ही पराभूत झाला तर धोका असू शकतो तुम्हाला मोठा गाव प्रीमियर लीगच्या बाहेर जाण्याचं. त्यामुळे प्रत्येक मॅच पहिली मॅच भरपूर महत्वाची आहे. मयूर येतात पहिलं षटक घेऊन. सेकंडला आपण पाहतोय कुणालला पाहतोय. 2 सेकंडला ओम निलेश मात्रेत. 82 धावांचा पाठलाग करायचे. 6 षटकांची मॅच आहे. नंतर 5 षटकांची मॅच असेल. लाइटनिंग स्ट्रायकर्स आणि यातून विजेता संघ म्हणजे विनिंग अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 8 संघ आहेत. आज 4 संघ, उद्या 4 संघ. पहिला चेंडू नो बॉल घोषित केलाय आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. एकूण धावा मिळतील 7. षटकार. केल्या होत्या. आता प्रत्युत्तर देताना 82 धावांचा पाठलाग करत टायटन संघ तुम्ही पाहतायत. रुबाब ग्रुप आणि SB ग्रुप समीर भोईर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळते. 40+ संघटनेचे सदस्य राजू मात्रे आणि मधु मात्रे यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. नवनाथ मात्रे सुद्धा येते, त्यांचं हार्दिक स्वागत. युवराज पाटील येते सागावचे, त्यांचे हार्दिक स्वागत. फ्रीटचा बॉल आहे. छोटा साईल येत आहेत. 2 धावा इथे मिळाल्या आहेत. बघायचं तिसरी पूर्ण होईल का. आता ओमने कॉल दिला तिसऱ्या धाबेचा आणि 3 पूर्ण झालेत. फ्रीटचा बॉल होता त्यामुळे फलंदाज बाद झाले नसते. आणि भाऊ एका बॉल मध्ये 10 रन्स आलेत. बघा हे क्रिकेट आहे. क्रिकेट असा खेळ एका षटकात काही होऊ शकते. एका चेंडूत भरपूर काही होतं. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 2 धावा घेतल्या, दोन्ही रन्स शॉर्ट होत्या. हाही विक्रम झाला मोठा गाव प्रीमियर लीग मध्ये. विक्रम भरपूर होतील मोठा गाव प्रीमियर लीग मध्ये. मयूर राईट मोर द विकेट. ओमसाठी हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. 82 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा दाबल कधी लागल्यात. पहिला सामना लाइटनिंग स्ट्रायकर्सचा जिंकला. त्याने धावा केल्या होत्या 83, मात्र अवघ्या 3 रन्सने ती मॅच गमावली. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका सुंदर आहे. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आला रिव्हर्सच्या माध्यमातून ओम निलेश मात्रेच्या बॅटमधून. रिव्हर्स फटका मगाशी सकाळी मी उल्लेख केला होता. तुमच्याकडे सराव असेल तर तुम्ही ते फटके सहज खेळू शकता. आणि ओमकडे तो सराव दिसतो त्यामुळे त्याने हा सहज चौकार मारलाय मयूरच्या विरोधात. 82 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा दाखल कधी लागल्यात. विनिंग यानंतर मॅच असेल आणि चौथी मॅच लुझर वर्सेस लुझर असा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज रनआउट होतील. कुणालला इथे माघारी परतावं लागेल. कुणाल भोईर बॅक टू द पॅबेल. 14 वरती पहिला धक्का. कुणालला माघारी परतावं लागलं. गणेश भोईर आले 2 सेकंडला. शॉर्ट प्लेचा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने पाठवून दिला. पॉवर प्लेचा योग्य वापर. ओमच्या बॅट मधून आला दुसरा चौकार.
18 धावा गणेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आलेत. राजू शेठ भोईर मोठागाव यांच्याकडनं गणेश भोईरला प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. याच गणेश भोईरसाठी उंबारली चषकमध्ये तब्बल 3 षटकारांसाठी राजू शेठ भोईर यांनी 36,000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं आणि 2 षटकार सुद्धा मारले होते. इथे फटका चांगला आहे. ओम निलेश मात्रे ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. प्रसिद्धी समीर भोईर साहेबांना दिली आणि मोठ्या गावाला खास करून आणि त्यांनी प्रस्तुत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतो टायटन्स. गणेश भोईरला प्रत्येक षटकाला राजू शेठ भोईर मोठा गाव टेनिस बॉल क्रिकेट मधला सर्वात मोठा एटीएम कार्ड म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यांच्याकडनं प्रत्येक षटकाला 1000 रुपये गणेश भोईरला. पहिल्या षटकात 24 आले आहेत आणि गोलंदाजी करण्यात येत आहेत यश. दुसरं षटक यश. 6 षटकांची मॅच. सुरुवात चांगली झाली आहे. बॅकफुटला गेले, जागा बनवली पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे मात्र चेंडू बघायचंय जात नाहीये सीमारेषेच्या बाहेर. 2 रन्स मिळालेत. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. 26 धावा धापलकवती लागल्या आहेत टायटन्स 11 या संघाच्या. समीर भोईर समाजसेवक मोठा गाव यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. एसबी ग्रुप आणि रुबाब ग्रुप. यश. हा चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता यश. त्यामुळे उत्तर नव्हतं गणेश भोईरकडे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण गेम चेंजर संघाला 84 धावा चेस करायच्या होत्या. 49 धावांची इनिंग तुम्ही पाहिली. दत्ता भोईर शेवटपर्यंत झुंज दिली. अखेर शेवटच्या बॉलवरती ते बाद झाले 49 वरती आणि त्यामुळे मॅच गमवावी लागली. हाही चांगला चेंडू होता. इथे मात्र गणेश भोईरला थोडंसं शांत ठेवलंय. पहिल्या षटकात 24 आल्या होत्या. आतापर्यंत यशने 3 बॉल मध्ये 2च धावा खर्च केल्या. स्ट्राईक रोटेट करावी लागेल गणेश भोईरला. तुमच्या समोर ओम निलेश मात्रे बॅटिंग करतायत. त्यांच्या बॅटमध्ये धावा येत आहेत. त्यामुळे ही चर्चा कदाचित ओमने केली असेल की कदाचित 1 रन्स घेऊन स्ट्राईक माझ्याकडे रोटेट केली तर पॉवर प्लेचा मी पुरेपूर फायदा घेईल या मॅच मध्ये. धावा येणं गरजेचं आहे. तुम्हाला 82 धावा चेस करायच्या आहेत. बॅकफुटला गेले, पंच करायचा होता. जतीन भोयर सर बघतायत चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झालाय आणि सलगचा 3रा बॉल डॉट आलाय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. तर यशचं मी कौतुक करेल. खूप चांगली लाईन लेनच्या स्वरूपात तो गोलंदाजी करतोय. कमबॅक करणं गरजेचं आहे. 6 षटकांची मॅच आहे. 2 षटकं महत्वाची आहेत. पहिल्या षटकात 24 दिल्या होत्या मयूरने. इथे मात्र फटका चांगला. टायमिंग झालं नाहीये. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. इथे 2 धावा घेतल्यात गणेशने. पहिल्या षटकात 24. या षटकात 5 बॉल मध्ये फक्त 4 रन्स झाले. त्यामुळे धावा झाल्यात 28. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यशने चांगला कमबॅक केलाय आणि यश हेच सांगतात की जरी मयूरने 24 दिले असतील मी कमबॅक करेल, मी चांगली गोलंदाजी करेल. हा आत्मविश्वास त्याच्याकडे दिसतोय. इथे चांगला चेंडू होता. 2 षटकाचा खेळ समाप्त. लोढावळ्याचे शाखा प्रमुख सुभाष पाटील सुद्धा आमच्या सोबत जोडले गेले. त्यांचे हार्दिक स्वागत.
तर येणाऱ्या काळामध्ये दिल्ली येथे सुद्धा आपण नाईट स्पर्धा पाहणार आहोत. 21, 22, 23, 24 फेब्रुवारीला सतीशदादा पाटील स्मृती चषक नाईट फॉर्मेट. 32 ग्रामीण संघ रेग्युलर त्या स्पर्धेत खेळतील. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 28. पहिल्या षटकात 24 आल्या होत्या, पण त्यानंतर चांगला कमबॅक केलंय. 54 रन्स अजूनही करायचे आहेत. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 षटकांची मॅच आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. सुजल आलेत गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 3रं षटक सुजल. गोलंदाजी मार्कवर. सुजलचा पहिला चेंडू टॅप केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. थोडासा फुटबॉलचा प्रकार तुम्हाला पाहायला मिळालाय. 2 धावा इथे मिळालेत. डबल का धावा लागल्या 30. 52 अजूनही करायचे आहेत. 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राजू शेठ भोईर मोठा गाव यांच्याकडनं गणेश भोईरला प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सर्वात मोठं पारितोषिक रेग्युलर मध्ये त्याच्यावरती लागलं होतं. 3 षटकारांसाठी तब्बल 36,000. हे सर्वात मोठं पारितोषिक आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधलं राजू शेठ भोईर यांनी लावलेलं. आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा आपण पाहिलं तर 15,000. इथे फटका चांगला आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. ओमच्या बॅट मध्ये येतोय चौकार. सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार आणि धावा मिळतील 5 आणि येणारा चेंडू फ्रीट. तर प्रसिद्ध छकडेवाले म्हणून त्यांची ओळख आहे. तुफान बैलाचे मालक आणि भरपूर प्रसिद्धी त्यांना दिली आहे. मुख्य प्राणी जरी असेल मात्र प्रसिद्धी दिली आहे मालकाला. मात्र इथे काय घडतंय गोलंदाज आपण पाहिलं सुजल जो थोडासा मागणा ठेवतोय कारण त्याने थोडासा बिमर बॉल टाकला त्याच्यावरती चौकार आलाय. 5 धावा मिळाल्या. धावा 39 झाल्यात आणि धावा येत आहेत आता वेगाने. आणि ओम निलेश मात्रे जर मैदानात थांबले तर कधी ते मॅच फिनिश करतील. ब्लॉकॉलचा चेंडू होता त्यालाही खोदून काढलाय. लॉंगॉलच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. इथे गणेशचा प्रयत्न होता मात्र धाव मिळणार नाहीये. 3रं षटक मार्गस्थ आहे. धावांची गती चांगली आहे. टायटन्स 11ची 40 धावा झाल्यात. अजूनही 42 धावा करायचे आहेत. अर्धलक्ष पार केलंय. अर्धलक्ष अजूनही पार करायचंय. आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर यशवंत भोईर यांच्या माध्यमातून सर्वांना जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे. इथे चांगला चेंडू होता. इथे सिंगल मिळाली आहे. स्वप्नील दिदे होते आमचे जीटीसीचे चांगले कॅमेरामॅन सुद्धा आहेत. 41 41 धावा झाल्यात. भाऊ अर्धलक्ष पार केलं. अर्धलक्ष अजूनही पार करायचं. 41 झाले. 41 अजूनही करायचे आहेत. सुजाल थोम रिवर्सच्या माध्यमातून सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. निवृत्ती मात्रे निलेश निवृत्ती मात्रे यांनी बहु नवापाडा चषकमध्ये सर्व प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था सुद्धा केली होती. हरिभक्त परायण निवृत्ती महाराज यांच्या स्मरणार्थ त्या स्पर्धेत जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. काय फटकेबाजी करतायत निलेश मात्रे यांचा वारसा ते सातत्याने जपतायत. कधी डोंबिवली प्रीमियर लीग
स्पर्धा आपण पाहिली म्हणून पहिलंच पर्व आणि त्या स्पर्धेत बेस्ट फिल्डर कोणाला मिळालं तर ओम निलेश म्हात्रेला. काय फिल्डिंग केली होती त्यानंतर धानसरच्या स्पर्धेत मालिका वीरचा मानकरी सुद्धा ठरला होता ओम निलेश म्हात्रे. काय बॅटिंग केली होती आणि ती स्पर्धा मोठागाव रेग्युलर संघाने जिंकली होती याचाही उल्लेख होणं गरजेचं आहे. धावा 47 झाल्यात. फटकेबाजी चांगली सुरू आहे. अजूनही 35 करायचे आहेत. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 बॉल 35. आता ओमला माहिती आहे मॅच आपल्या जवळपास येत चालली आहे. टायटन संघाच्या जवळपास येत चालली आहे. त्यामुळे थोडंसं आता कॅल्क्युलेशन करूनच खेळावं लागेल ओमला. कारण 19 बॉल 35 माग नाहीयेत या क्रीडांगणामध्ये. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. किरणने काय केलंय मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. षटक क्रमांक 30 समाप्त झालंय. भाऊ पाटील या मॅच वरती आपण एक नजर टाकली तर 3 षटकात 47 झालेत. 3 षटकात अजूनही 35 करायचे आहेत. प्राइज आहे बघायचं. गणेशच्या बॅटमध्ये एखादा षटकार येतोय का बघायचंय. येऊ शकतो. ज्या खेळाडूला 3 षटकांसाठी 36,000 रुपये लागले होते उंबारनीच्या स्पर्धेत. गणेशच्या बॅटमध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही. एकच रन्स घेत आहेत. गणेशला माहिती आहे ओमला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. पहिल्या मॅच मध्ये दत्ता भोईने 49 कुठल्या होत्या ना 49 होती. बाद झाले शेवटच्या बॉलवरती. त्यांना अर्धशतकासाठी निलेश म्हात्रेंकडनं 500 होते मात्र अर्धशतक पूर्ण झाला नाही तरी निलेश म्हात्रेने 600 रुपयाचं कॅश प्राइज दिलं. किरण हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने घेत आहेत. लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डिंग चांगली आहे. आता एक रन्स सुद्धा महत्वाचे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 33 रन्स करायचे आहेत. 16 चेंडू 33 धाबा. 16 चेंडू 33 धाबा. इथे मात्र चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. झेल ड्रॉप. किरण करतील तर काय करतील. अशा कॅचेस तर तुम्ही सोडाल. 2 रन्स मिळालेत. 15 चेंडू 31 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 30 धावा जरी केल्या तरी टॉसच्या आधारावरती जिंकू शकता तुम्ही. कारण विकेट टॉसला भरपूर महत्व आहे मोठा बघा प्रीमियर लीग मध्ये. फलंदाज गणेश बाद झालेत आणि आता 14 चेंडूचा खेळ शिल्लक 31 रन्स करायचे आहेत. तर गणेश रनआउट झालेत. किरणने चांगली गोलंदाजी केली आता परंतु 18 बॉलचा खेळ शिल्लक होता. 35 करायचे होते. किरणने फक्त 4 धावा दिल्या त्यामुळे 14 बॉलमध्ये 31 करायचे आहेत अजूनही. यानंतर 5 षटकांची मॅच असेल. लाइटनिंग स्ट्रायकर्स आणि यातून विजेता संघ म्हणजे विनिंग. किरण गोलंदाजी मार्कवर. 14 चेंडू 31. किरण फिरकी गोलंदाज आहेत. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 2 वेळा 6 चेंडू 6 षटकार मारण्याचे विक्रम केले आणि आज गोलंदाजी करतायत. फुलटॉस होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत आणि फलंदाज रनआउट.
नितीन काय करतायत? एक रन्स असं वाटलं ते सहज होईल आणि या मॅचला कलाटणी देणारी गोलंदाजी आता केली आहे. नवीन फलंदाज अविनाश आलेत. हाणू नका प्लीज, लाईव्ह टेलिकास्ट आहे, थोडं सहकार्य करा. 13 चेंडू 31. किरणने चांगली गोलंदाजी केली आहे. जेव्हा जेव्हा फिरकी गोलंदाज आलेत ना तेव्हा अडचणी आल्यात. फटका चांगला आहे, वेट अँड वॉच. चेंडूला पाठवून दिला वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. फिल्डिंग करणारी टीम चॅलेंजर संघ हेच सांगत असेल की ओमचा नाद नकोय. 12 बॉल मध्ये आता 25 करायचे, 24 ही चालतील विकेटच्या आधारावरती. टायटन्स टीमला 12 चेंडू 25 ची गरज आहे. 5वा षटक घेऊन त्यात बघायचं कोण यश येत आहेत. 12 चेंडू 25 धाबा. अविनाश आलेत स्ट्राईक एंडला. 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. 82 धावांचा पाठलाग करत असताना एसबी ग्रुप आणि रुबाब ग्रुप समीर भोईर यांनी पुरस्कृत केलेला टायटन संघ. पहिल्या सामन्यात परेश भोईर यांनी पुरस्कृत केलेला लाइटनिंग स्ट्रायकर्सने मॅच जिंकली. आणि ही बघा ही मॅच कोण जिंकेल? विनिंगची मॅच लगेच होईल 5 ओव्हरची. 6 षटकांच्या मॅचेस मोठागाव प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडूने थोडासा बाउन्स घेतलाय. ओमने कॉल दिलाय 2 धावा होतील आणि 2 धावा झाल्यात. 11 चेंडू 23 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. 22 चालतील विकेटच्या आधारावरती. कॅल्क्युलेशन क्रिकेट आता ओम आणि अविनाशला खेळावं लागेल. अविनाशने 2 धावांनी आपलं खातं उघडलंय. कुणाल पंढरात मात्र यांच्याकडनं जर ओमने अर्धशतक मारलं तर 1000 रुपये. इथे फटका चांगला आहे, पंच केलाय, गॅप भरपूर मोठी आहे. फिल्डिंग चांगली झाली होती मात्र धावा 4 मिळतील. तिथे सांगितलं की नशीब क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, मात्र नशीब असं काही नाहीये. मी मॅच जिंकून देईल त्याच्याकडे आत्मविश्वास होता. इथे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. भीमर बॉल. आता फ्रीडचा बॉल आहे अविनाश साठी. चेंडू शिल्लक आहेत 10 धावा करायच्यात. 18 10 चेंडू 18 धावा. ओम कदाचित हेच सांगतायत फ्रीडचा बॉल आहे, फायदा घेतला तरी हरकत नाहीये आणि तो प्रयत्न कदाचित करतील अविनाश. यंगस्टर आहेत, बद्दल चांगला बॅटिंग स्टान्स त्यांचा खूप चांगला आहे बघा. बॅटची कडा जरूर लागली होती मात्र फ्रीडचा बॉल आहे. 9 चेंडू 18 धावा. 17 चालतायत. पहिल्या इनिंग मध्ये 6 विकेट गेलेत चॅलेंजरचे. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट. फुलटॉस होता, टायमिंग झालंय का नाही? लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अविनाशला माघारी परतावं लागेल. कहाणी में ट्विस्ट. 8 चेंडू आणि आता 18 धाबा.
इंस्टाग्रामवर खूप चांगले रील्स ते बनवतात, मग खेळाडू असतील, महिलांचे असतील, कॉमेंटेटरचे असतील. खेळाडूंना सातत्याने पुढे आणण्याचं काम कुणाल इंदम करत असतात. 8 चेंडू 18 धावा आता या मॅच मध्ये करायचे आहेत. तर आपल्याच खेळाडूंना प्रसिद्धी देणं हे नेहमीच पसंत केलंय कुणालने, जेणेकरून आपले खेळाडू ग्रामीणचे पुढे यावे. राईट अबोर्ड द विकेट. वेगवान चेंडू होता, उत्तरच नाहीये कुणालकडे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. चांगला कमबॅक केला गोलंदाज यशचं मी कौतुक करेल. एक बिमार बॉल त्याने जरूर टाकला. मात्र आता 7 चेंडू 18 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. मागच्या मॅच मध्ये 6-20चं इक्वेशन तुम्ही पाहिलं, तिथे दत्ताने शेवटच्या बॉल पर्यंत मॅच नेली होती. इथे 7-18चं इक्वेशन आहे. यश बॅकफुटला गेले, जागा बनवली, पंच एक लाजवाब फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. कुणाल इंदमच्या बॅट मधून आलाय सिक्सर. जवाब फटका होता कुणाल इंदमचा. 6 चेंडू आता 12 धावा करायचे आहेत. 11ही चालतील. किरणने कॅप रिमूव्ह केली आहे, कारण आयकॉन खेळाडू आहेत आणि निलेश म्हात्रेने विश्वास त्यांच्यावरती दाखवलाय, कारण की ते संघ मालक आहेत चॅलेंजर टीमचे आणि याचा चॅलेंज त्यांना करावा लागेल. तो बॅट्समन ओम निलेश म्हात्रेला, तो चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करतोय. ओमचा आपण विचार केला तर या मॅच मध्ये तो वैयक्तिक 38 वरती तो बॅटिंग करतोय. 13 चेंडूचा खेळ त्याने आतापर्यंत केलाय आणि 12 रन्स विजयासाठी हव्यात त्या टायटन्स 11 टीमला. ओम निलेश म्हात्रे खूप चांगली बॅटिंग करतोय. इथे फटका चांगला आहे, धावा 4 मिळतील. चौकार. करायचे आहेत. त्याच्या समोर लेजंड क्रिकेटर अनुभवी खेळाडू आहेत किरण पाटील, मात्र त्यालाही त्याने टार्गेट केले या मॅच मध्ये. 5 चेंडू 8 धावा, अक्षरशः बरसलाय ओम या मॅच मध्ये. इथे फटका चांगला आहे, गॅप भरपूर मोठी आहे मिड विकेटला. चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. सेहेचाळीस वरती बॅटिंग करतोय ओम निलेश म्हात्रे. कुणाल म्हात्रेंच्याकडनं अर्धशतकासाठी 1000 रुपये सुद्धा आहेत. किरण वरती आता दबाव दिसतोय साप या मॅच मध्ये. 4 चेंडू 4 धावा, 3 धावाही चालतायत. इथे फटका चांगला आहे, अर्धशतक पूर्ण झालं. इथे जोरदार टाळ्या होत्या ओम निलेश म्हात्रेसाठी आणि सामनाही जिंकलाय टायटन 11 संघाने. अभिनंदन. असतील मात्र ते चिरंजीव खेळतात असंच वाटतं आम्हाला ज्यावेळी आम्ही कॉमेंट्री करतो की निलेशच खेळतात मैदान. अर्धशतक ठोकला, इथं जोरदार टाळ्या होत्या ओम निलेश म्हात्रेसाठी आणि मॅच सुद्धा जिंकली ती टायटन 11. अभिनंदन. समीर भोईर जे या टीमचे संघ मालक आहेत आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे ओम साठी. कुणाल पंढरीनाथ म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा. तर या ओम मॅन ऑफ द मॅच आणि त्यानंतर लगेच टॉस होईल. लाइटनिंग स्ट्रायकर्स विरुद्ध टायटन्स 11 असा मॅच होईल आणि त्यानंतर लुझरची मॅच होईल. गेम चेंजर आणि चॅलेंजर्स ती 4थी मॅच असेल. 5 ओव्हर. नक्कीच नितीन, काय खेळ केला जबरदस्त. ओमनी धावा कुठल्या 50-82चं लक्ष्य होतं. काय जबरदस्त मैदानावर लढला, अक्षरशः लढला नाही तर मी तर तोडलंय विपक्षी संघाच्या गोलंदाजांना. जबरदस्त बॅटिंग. नक्कीच भाऊ, कोणत्याही प्रकारचा दबाव त्यांनी घेतला नाही. आणि ज्यावेळी तू कॉमेंट्री करतो तुम्ही उल्लेख केला की कदाचित ओमने 2 षटकं टाकायला होती, मात्र तसं त्यांनी केलं नाही. जरी तो कॅप्टन असेल त्यांनी सांगितलं मी 1 ओव्हरच टाकेल आणि बॅटिंग मध्ये त्यांनी नाबाद 50 धावा केल्यात आणि तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. इथून मॅन ऑफ द मॅच कोणाची असते त्याची? ओम आलेले तिथे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊन यायचे लवकर.
40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन देणार तर या प्रकाश म्हात्रे आपल्या शुभ हस्ते मॅन द्यायचे आणि लगेचच विनिंग कॅप्टन उपस्थित राहा. टॉस होईल. लाइटनिंग स्ट्रायकर्स परेश भोईर यांचा संघ दुसऱ्या बाजूला समीर भोईर यांचा संघ टायटन्स. नक्कीच प्रकाश दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण उपाध्यक्षांच्या हस्ते मॅच देणार होता पण काय बॅटिंग गेली. भाऊ पडेल ओमचे 1000 रुपये सुद्धा गुगल पे आलेत महेश वेलेला ते लगेचच ओमला पाठवत आहेत. नाही नक्कीच जरा ओमची बॅटिंग आवडली एकदा टाळ्या होऊन जाते सर्वांना विनंती आहे जरा जोरदार टाळ्या दे ओमसाठी. नाही नक्कीच भाऊ आणि मोठा गाव प्रीमियर लीगची जेव्हा चर्चा होईल की पहिला अर्धशतक कोणी ठोकलेलं होतं नाव लगेच येईल ओम निलेश म्हात्रे मोठा गाव.